केज तालुक्यातल्या टाकळी इथे हॉटेल चालक विलास घुले याची 20 जून रोजी एका टोळक्याने चाकू हल्ला करून हत्या केली होती। हॉटेलमध्ये झालेले भांडण सोडवायला गेलेले विलास याला आपला जीव गमवावा लागलेला। या हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव आल्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे। त्यानंतर धनंजय मुंडेंनी टाकळीमध्ये घुले कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेतली। धनंजय मुंडे यांनी विधानसभेतही आवाज उठवलेला। तर कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। तसंच एक आरोपी पोलिसांचा लाडका असल्याचं मुंडेंनी म्हणत खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप केलाय। त्यांच्या आरोपांवरून खासदार सोनवणेंनी आता उत्तर दिलंय। 9 जण अरेस्ट झाले। मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावतीये? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून? आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही, विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल। राहिला विषय की आता जी काही कुठला हे नाही असं केलं त्यांनी तसं केलं ते म्हणणं राजकीय मंडळीचं, त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाहीये। पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर त्यांनी तपास चालू आहे, त्यांचा तपासात आरोपी असेल तर त्याला करतील आरोपी, काय करायचं ते ठरवतील। ही स्टोरी फक्त कुठंतरी रिपीट करायची आणि अशीच घटना घडली मग अशीच घटना घडवायची, ही मिरर कॉपी करायचा प्रयत्न आहे। कॉपी टू मिरर असं नाही होणार, कारण तुमची घटना तुमचे संतोष देशमुख मध्ये कमीत कमी 100 कॉल असतील, कमीत कमी ऑन द रेकॉर्ड। माझा या सिंगल बी कॉल दाखवा, SP सोडून मी कोणाला काही बोललो